हाय फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दररोज वापरातील अतिशय महत्त्वपूर्ण असे 60 वर्ड्स आणि फ्रेजेस शिकणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. लेट्स मूव्ह ऑन. फर्स्ट वन, नेव्हरदलेस म्हणजेच तरीही किंवा तरी सुद्धा. नेव्हरदलेस तरीही किंवा तरी सुद्धा. डिलिव्हरेटली म्हणजेच मुद्दाम किंवा जाणून बुजून. डिलिव्हरेटली मुद्दाम किंवा जाणून बुजून. अनकॉन्शियसली म्हणजेच नकळतपणे किंवा बेसावधपणे. अनकॉन्शियसली नकळतपणे किंवा बेसावधपणे. कोइन्सिडेंटली म्हणजेच योगायोगाने. कोइन्सिडेंटली योगायोगाने. अननेसेसरली म्हणजेच उगाचाच किंवा कारण नसताना. अननेसेसरली उगाचाच किंवा कारण नसताना. स्पॉन्टेनियसली म्हणजेच उत्स्फूर्तपणे. स्पॉन्टेनियसली उत्स्फूर्तपणे. ऑकेजनली म्हणजेच कधीमधी किंवा अधूनमधून. ऑकेजनली कधीमधी किंवा अधूनमधून. सो फार म्हणजे आत्तापर्यंत. सो फार आत्तापर्यंत. नाउअडेज म्हणजेच हल्ली किंवा सध्याच्या काळात. नाउअडेज हल्ली किंवा सध्याच्या काळात. इन दोज डेज म्हणजे त्या काळात. इन दोज डेज त्या काळात. ॲज इफ म्हणजेच जणू काही किंवा जसं की. ॲज इफ म्हणजेच जणू काही किंवा जसं की. सो दॅट म्हणजेच जेणेकरून. सो दॅट जेणेकरून. लॉंग ॲगो म्हणजेच फार पूर्वी. लॉंग ॲगो फार पूर्वी. सिन्स देन म्हणजेच तेव्हापासून. सिन्स देन तेव्हापासून. आफ्टर ऑल काही झाले तरी. आफ्टर ऑल काही झाले तरी. इन्स्टेड ऑफ म्हणजे च्याऐवजी. इन्स्टेड ऑफ च्याऐवजी. ऑन बिहाफ ऑफ म्हणजे च्या वतीने. ऑन बिहाफ ऑफ च्या वतीने. बिकॉज ऑफ म्हणजेच च्यामुळे. बिकॉज ऑफ च्यामुळे. विथ द हेल्प ऑफ म्हणजे च्या मदतीने. विथ द हेल्प ऑफ च्या मदतीने. ऑन द ऑकेजन ऑफ म्हणजे च्या प्रसंगी. ऑन द ऑकेजन ऑफ च्या प्रसंगी. बाय द टाईम म्हणजे त्या वेळेपर्यंत. बाय द टाईम त्या वेळेपर्यंत. ॲज आय नो म्हणजेच माझ्या माहितीप्रमाणे. ॲज आय नो माझ्या माहितीप्रमाणे. अकॉर्डिंग टू मी म्हणजेच माझ्या मते. अकॉर्डिंग टू मी माझ्या मते. ऑन द स्पॉट म्हणजेच जागीच किंवा जागच्या जागी. ऑन द स्पॉट जागीच किंवा जागच्या जागी. ॲट अ टाईम म्हणजेच एकाच वेळी. ॲट अ टाईम एकाच वेळी. ॲट द सेम टाईम म्हणजे त्याच वेळी. ॲट द सेम टाईम म्हणजेच त्याच वेळी. ऑन द सेम डे त्याच दिवशी. ऑन द सेम डे त्याच दिवशी. इन द सेम इयर म्हणजेच त्याच वर्षी. इन द सेम इयर त्याच वर्षी. ॲट एनी कॉस्ट कोणत्याही परिस्थितीत किंवा कोणत्याही किमतीत. ॲट एनी कॉस्ट म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत किंवा कोणत्याही किमतीत. परहॅप्स म्हणजेच कदाचित. परहॅप्स कदाचित. ॲज यू विश म्हणजेच जशी तुझी इच्छा. ॲज यू विश जशी तुझी इच्छा. ॲज अर्ली ॲज पॉसिबल म्हणजेच शक्य तितक्या लवकर. ॲज अर्ली ॲज पॉसिबल शक्य तितक्या लवकर. फॉर व्हॉट कशासाठी. फॉर व्हॉट कशासाठी. फ्रॉम व्हेन म्हणजेच केव्हापासून. फ्रॉम व्हेन केव्हापासून. सिन्स व्हेन तेव्हापासून. सिन्स व्हेन तेव्हापासून. फॉर हाऊ लॉंग किती वेळेपासून किंवा किती कालावधीपासून. फॉर हाऊ लॉंग किती वेळेपासून किंवा किती कालावधीपासून. विथ हुम कोणाबरोबर. विथ हुम कोणाबरोबर. फ्रॉम व्हेअर म्हणजेच कुठून. फ्रॉम व्हेअर म्हणजेच
कुठून. हाऊ फार म्हणजे किती दूर. हाऊ फार किती दूर. हाऊ ओल्ड किती जुना. हाऊ ओल्ड किती जुना. हाऊ सून किती लवकर. हाऊ सून किती लवकर. व्हॉट एल्स अजून काय. व्हॉट एल्स अजून काय. व्हॉट एव्हर म्हणजेच काहीही किंवा हवे ते किंवा कोणतेही. व्हॉट एव्हर काहीही हवे ते कोणतेही. व्हेन एव्हर म्हणजेच हवे तेव्हा कधीही कोणत्याही वेळी. व्हेन एव्हर हवे तेव्हा कधीही कोणत्याही वेळी. हू एव्हर म्हणजेच जो कोणी किंवा जो कोणी असेल तो. हू एव्हर जो कोणी किंवा जो कोणी असेल तो. देन व्हॉट मग काय. देन व्हॉट मग काय. व्हेरॅज तर किंवा तरी किंवा उलट. व्हेरॅज म्हणजेच तर तरी किंवा उलट. विच टाईप ऑफ कोणत्या प्रकारचे. विच टाईप ऑफ कोणत्या प्रकारचे. व्हाय सो असे का. व्हाय सो असे का. यू ओके तू ठीक आहेस का. आर यू ओकेचा हा शॉर्ट फॉर्म आहे. तुम्ही आर यू ओके ऐवजी फक्त यू ओके अशी देखील म्हणू शकता. शुअर म्हणजेच हो किंवा नक्की. शुअर म्हणजेच हो किंवा नक्की. ज्यावेळेस आपल्याला एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीबाबत होकार द्यायचा असतो, हो म्हणायचे असते, त्यावेळेस आपण शुअर असे म्हणू शकतो. आर यू शुअर म्हणजेच नक्की का. आर यू शुअर नक्की का. सो डू आय म्हणजेच मीही तसेच करतो. सो डू आय म्हणजेच मीही तसेच करतो. आय डिक्लाइंड म्हणजेच मी नकार दिला. आय डिक्लाइंड मी नकार दिला. आय अप्रिशिएट यू म्हणजेच मानलं तुम्हाला. आय अप्रिशिएट यू म्हणजेच मानलं तुम्हाला. एखाद्या व्यक्तीची प्रशंसा करण्यासाठी आपण असं म्हणत असतो, मानलं तुम्हाला. आपण इंग्लिशमधील फ्रेज वापरू शकतो, आय अप्रिशिएट यू. इज इट असे आहे का. इज इट असे आहे का. नेव्हर माइंड म्हणजेच काही हरकत नाही. नेव्हर माइंड म्हणजेच काही हरकत नाही. आय अपोलोजाइज म्हणजेच मी दिलगीर आहे. आय अपोलोजाइज म्हणजेच मी दिलगीर आहे. आय एम सॉरी ऐवजी तुम्ही आय अपोलोजाइज या फ्रेजचा वापर करू शकता. प्लीज फॉरगिव्ह मी कृपया मला माफ करा. प्लीज फॉरगिव्ह मी कृपया मला माफ करा. नेव्हर गिव्ह अप म्हणजेच कधीही हार मानू नका. नेव्हर गिव्ह अप म्हणजेच कधीही हार मानू नका. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमचे मिस होऊ नयेत यासाठी डेली इंग्लिश फॉर यू चॅनल आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.